माझी सरकारकडे एक विनंती आहे की जे तुम्ही जी आर सारखं हे करता 28 तारखेला एक जी आर आलाय त्या जी आर मध्ये त्यांनी सांगितलंय की कास्ट सर्टिफिकेट आणि NCL लागते तुम्हाला तर नंतर ते पण वेगवेगळ्या पेजवर पाहिजे नंतर 5 जुलैला एक सर्टिफिकेट येतो GR येतो त्यात सांगितलं गेलंय त्यात सांगितलं गेलंय की तुमचे जे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि NCL आहे ते एका पेजवर असले तरी चालते नंतर 14 जुलैला आणखीन एक GR येतोय त्यात सांगतात की ओपन मधले जे मुलं मुली आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी पण पाहिजे मग अचानक जर सरकार कास्ट व्हॅलिडिटी मागतंय तर आम्ही द्यायचं कसं कास्ट व्हॅलिडिटी 14ला त्यांनी एक GR काढलाय कास्ट व्हॅलिडिटी काढायला 2-3 महिने लागतात सध्या तहसीलमध्ये संप चालू लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना हे सगळे त्यांना ॲडमिशनच्या वेळेसच काढायचंय मग सर्व्हर डाऊन असल्यामुळे आमची व्हॅलिडिटी निघत नाही रजिस्ट्रेशन करायला जावं तर तिथले लोक म्हणतात की तुम्ही जी व्हॅलिडिटीची पावती ती तरी दाखवा पावती पण निघत नाही कारण सर्व्हर डाऊन आहेत मग आम्ही करायचं काय आम्हाला टाइम पण दिला नाही 14 ते 24 हा टाइम आहे 10 दिवसाच्या ह्याच्यात आम्ही काय करायचं 10 दिवस दिलेत जरी पावतीवर ते म्हणतात पावतीवर रजिस्ट्रेशन करा पावती रजिस्ट्रेशन कसं होणार पावती पण भेटत नाही कारण लोक संपावर गेलेत मग एक विद्यार्थ्यांनी असताना आम्ही करायचं काय आमचे आई पप्पा 1 लाख रुपये फीस देऊ शकत नाहीत आम्ही मार्क्स मिळवलेत शिक्षणासाठी मग सरकारने असा निर्णय का घेतलाय ते म्हणतात तुम्हाला 10% आरक्षण आहे 10% आरक्षण आहे पण ते लागूच करून देत नाहीत आम्हाला कशा पद्धतीने काही ना काहीतरी GR काढतात ते आम्हाला लागूच होत नाही मग आमचं पण नाही जरी तुम्हाला ACBC द्यायचं नाही तर ठीक आहे आमचं EWS का बंद केलंय EWS सेंटरला चालू आहे स्टेटला बंद आहे का बंद आहे EWS सेंटरला पण स्टेटला पण चालू पाहिजे ना मग आता CET सेल जे आहे त्यांनी आम्हाला 14 तारखेपर्यंत टाईम दिलेला आहे रजिस्ट्रेशनसाठी मी आज पण रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे 4 दिवस बाकी आणखीन दादा म्हणताय की मी त्यांना सांगितलं आहे पण जर 4 दिवसात त्यांचा निर्णय नाही आला तर माझा 2 वर्षाचा अभ्यास बुडतोय मग मला 1 वर्ष गॅप घ्यावं लागेल परत अभ्यास करावं लागेल परत CET द्यावं लागेल मग त्यासाठी माझं सरकारला एवढं म्हणणं आहे की लवकरात लवकर ACBC साठी काहीतरी निर्णय घ्या आणि जरी तुम्हाला व्हॅलिडिटी पाहिजे तर व्हॅलिडिटी घ्या पण 2-3 महिन्याचा टाइम द्या आमचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करू नका दादा त्यांनी व्हॅलिडिटीला तुम्ही म्हणतात ना की 6 महिन्याची टाइम मागितला त्यांनी आम्हाला सांगितलं जर व्हॅलिडिटी नाही भेटली तर तुमचं इंजिनिअरिंगचं ॲडमिशन डायरेक्ट कॅन्सल करता येईल असं नाही की ओपनमध्ये कन्वर्ट करता येईल नाही त्यांनी असं सांगितलं की डायरेक्ट कॅन्सल करता येईल मग कॅन्सल झालं तर आम्हाला घरीच बसावं लागेल परत तेच करावं लागेल ते करणं नाही शक्य माझे आई पप्पा 1 लाख रुपये फीस देऊ शकत नाहीत मी ACBC कॅटेगरीमध्ये बसते मला आज एक इंजिनिअरिंग कॉलेज अलॉट होते जिथे फीस 82,000 आहे जर ACBC मला लागू झालं तर मला 10,000 रुपये फीस द्यायची गरज पडती पण जर मी आज घाबरून जर ओपनमध्ये ॲडमिशन केलं तर मला तिथे 82,000 रुपये द्यावं लागतील त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की आता लवकरात लवकर तुम्ही यावर निर्णय घ्या 4 दिवस बाकी इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनसाठी 24 लास्ट डेट आहे FC सेंटरला 25 डेट दिली आम्हाला डेट वाढवून द्या व्हॅलिडिटी घ्यायची तर घ्या पण पावती लवकरात लवकर आम्हाला पावती पण भेटत नाही ते सरचे लोक संपावर गेलेत मग ते संपावर गेले तर आम्ही पावती कशी घ्यायची तू कुठून आली तू कधीपासून हा त्रास सहन करते किती दिवसांपासून एवढं रडते तू 14 तारखेपासून कुठून आले ते सगळं जरा सांग मी माझं नाव भगवती विष्णू देशमुख आहे मी मंगरूळ या गावाची आहे माझा तालुका घनसंगी आहे जिल्हा जालना आहे मी आत्ता 12वीची परीक्षा पास झाली त्यात मला 76.50% MST CET दिलेली आहे JEE मेन्स दिलेली आहे त्यात मला 70 मार्क आहेत मला मार्कवर मला चांगले कॉलेज भेटतात पण ह्यांच्या ह्या GR जे नवीन काढताय त्यासाठी मला खूप त्रास होतोय आणि माझे घरचे पण म्हणताय की आम्ही 1 लाख रुपये फीस देऊ शकत नाही तू बघ आता मग आता तू 1 लाख रुपये देऊ शकत नाही देऊ शकत मग सरकारला माझं हे म्हणणं आहे की तुम्ही केलंय ना आमच्यासाठी ACBC तर ते आम्हाला लागू करा नुसतं म्हणू नका तिकडून फक्त म्हणतात की तुम्हाला ACBC आहे पण ते लागू करत नाहीत 2019 साली पण त्यांनी असंच केलं आता पण ते असंच करताय आणि परत आम्हाला सांगितलं की मुलींना मोफत शिक्षण आहे मोफत आहे हे फक्त सांगतात लागू करत नाहीत आणखीन पण ॲडमिशन झालेत BCAचे झालेत BCA झालेत त्यांना मोफत दिलेलं नाही त्यांनी पण इतकं रडायला लागले तू की म्हणजे प्रत्येकाला डोळ्यात पाणी आहे माझं भविष्याचा सवाल आहे 4 वर्ष मला इंजिनिअरिंग करायची
आई पप्पा जर नाही म्हटले तर मला घरीच बसतो लागेल. त्यांच्यापर्यंत हा आवाज गेलाच पाहिजे. बरेच जण म्हणत होते की दादांपर्यंत हा आवाज पोहोचो. आज आमदार आपले असले, मुख्यमंत्री आपला असला तरी आपला आवाज कुणीच वरती नेत नाहीये. मला माहित होतं माझं ऑप्शन फक्त दादांपाशीच येणार आहे. मी इथं आले तर हा आवाज वरती जाईल, नाहीतर मग मला तसंच बसवं लागलं असतं. दादा लवकरात लवकर 4 दिवस बाकी रजिस्ट्रेशनसाठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.